नाही ना, बूम नाही दिसताना। सर काय सांगाल, आज तुम्ही ओबीसी समाजातर्फे जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले। जळगाव शहरातील माळी समाज आणि शिंपी समाज यांनी संयुक्तरित्या आज रोजी माननीय जिल्हाधिकारी साहेब यांना आरक्षणाच्या संदर्भात आमची भूमिका आज आम्ही मांडलेली आहे। सर्वात प्रथम मराठा समाजाच्या आरक्षणाला आमचा कुठलाही विरोध नाही, फक्त ओबीसीच्या आरक्षणामधून त्यांना आरक्षण देण्यात येऊ नये ही आमची प्रामुख्याने भूमिका आहे। आज या ठिकाणी माळी समाजातील, जळगाव शहरातील तमाम समाज बांधव, महिला आणि शिंपी समाजातील सर्व समाज बांधव, अंदाजे 500 समाज बांधव या ठिकाणी उपस्थित आहे। त्यांनी आपली भूमिका, आपली तक्रार जिल्हाधिकारी साहेब यांच्याकडे खंबीरपणे मांडलेली आहे। ओबीसी आरक्षणाला धक्का लागू नये ही आमची प्रामुख्याने या ठिकाणी मागणी आहे। मी पुन्हा सांगू इच्छितो, मराठा समाजाच्या आरक्षणाला आमचा विरोध नाही। या ठिकाणी आम्ही ही ओबीसी समाजातर्फे म्हणजे या ठिकाणी जवळपास अनेक विविध समाजातले प्रतिनिधी या ठिकाणी उपस्थित आहेत। शिंपी समाजाचे प्रतिनिधी आहेत, माळी समाजाचे आहेत, सोनार समाजाचे आहेत, नाभिक समाजाचे प्रतिनिधी या ठिकाणी उपस्थित आहेत। आमची प्रामुख्याने बारी समाजाचे प्रतिनिधी आहेत, अनेक आहेत, सॉरी म्हणजे मणियार बिरादरीचे प्रतिनिधी आहेत। महत्वाची गोष्ट म्हणजे सरकार कुणाला काय देणार याच्याशी आम्हाला काहीच नाही, आम्ही घ्यायचं नाहीये, परंतु जर आमच्या हक्काचं ओढणार तर मग आम्ही कुणालाच नाही सोडणार। आमच्या कुणाला काय सरकार देणार आहे, आरक्षण देणार असेल, काही देणार असेल, पण ओबीसीचा जो आरक्षित कोटा आहे त्यातून लचके तोडता कामा नये। त्यामध्ये कुठल्याही प्रकारचं अतिक्रमण आम्ही या ठिकाणी ओबीसी समाज सहन करणार नाही आहेत। आमची सरकारला विनम्रतेने हीच विनंती आहे की जे थोडं जे ओबीसी समाजाला आता मिळतं आहे ते जर तुम्ही चुकीचे पावलं उचलली आणि त्याच्यामध्ये जर कुणाला इतरांना अतिक्रमण करायला लावलं तर मग त्या ठिकाणी आमच्यावर तो अन्याय होईल आणि तो अन्याय आम्ही कदापि सहन करणार नाही। आम्ही छगन भुजबळ साहेबांचे बाहू मजबूत करण्यासाठी या ठिकाणी सर्व तयार आहोत आणि वेळ प्रसंगी रस्त्यावर उतरून आंदोलन करू। उपोषणासाठी आमच्याकडे अनेक बांधव, ओबीसी बांधव तयार आहेत। त्यामुळे कृपया सरकारला पुन्हा विनंती आहे की असलेल्या सुरक्षित अशा ओबीसी आरक्षणामध्ये कुठलंही अतिक्रमण आम्ही खपवून घेणार नाही। नाव काय आपलं? नाव काय सर? मी संजय रामकृष्ण जगताप, अखिल भारतीय मध्यवर्ती संस्थेचा सहसचिव आणि जळगाव शहरातील तमाम शिंपी समाज संस्थांमध्ये आम्ही कार्यरत या ठिकाणी ओबीसी समाजाचंही काम करतोय। धन्यवाद। माळी समाज समता परिषद एक लेडीजचं घेऊन घ्या, समता परिषदेच्या माध्यमातून बोलतो। लाटे मॅडमचे घ्या आणि एक सारिका मॅडमचे घ्या, दोघे तुमच्या पद्धतीने घ्या। खाली बाहेर तो माईक घेऊन घ्या मॅडम, तो माईक हातात घ्या। कोण बोलतो? आम्हाला इथे देऊ ना प्रशांत, खुश नाही होत आमचं, मामांचे घेऊन घे थांबून घ्या, पकडून घ्या, थोडं जोरात बोला। मला बोलली जात नाही। आम्ही सर्व समाज बांधव एकत्र येऊन अनेक समाजाचे आहेत, माळी समाजाचे, शिंपी समाजाचे आहेत, तसे इतर सगळे प्रतिनिधी म्हणून इथे आलेले आहेत आणि सर्वांची इच्छा आहे की आमच्यावर जे घाव घालण्याचा प्रयत्न करतायत, आरक्षण आमचं ओढलं जात आहे ते करू नये सरकारने। आणि जे आमच्यासाठी छगन भुजबळ भाऊ हे काम करतायत तर त्यांच्या पाठीशी आम्ही नेहमी राहू, त्यांना साथ देऊ आणि आमच्या आरक्षणावर त्यांनी घाव घालू नये, कोणत्याही प्रकारची इजा त्यांनी पोहोचवू नये आणि आम्हाला समाज बांधवांना दुखवू नये। आतापर्यंत जे आरक्षण मिळालंय त्याबद्दल आम्ही मनाने शांतपणाने समजून घेत आलेलो आहे, पण आता त्याला धक्का लावतायत आणि थोडी इजा पोहोचवतायत, तर असं करू नये। सरकारने आमची इच्छा काय आहे, आम्हाला काय वाटतं याचाही विचार करावा आणि तुम्ही ज्यांना आरक्षण द्यायची इच्छा आहे
त्यांना द्यावं, पण आम्हाला आधी समजून घ्यावं, आमच्या जवळचं हिसकवू नये, हा आमची मनापासून इच्छा आहे. नाव काय आपलं? सारिका यशवंत शिंपी, शिंपी समाज महिला मंडळ अध्यक्ष, जळगाव शहर. निवेदित